नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 15 जून 2025 ला आपलं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन झालेलं आहे आणि या परीक्षेमध्ये पेपर 1 युनिट क्रमांक 10 आहे. हायर एज्युकेशन सिस्टम. महाराष्ट्र सेट पेपर 1 मध्ये आपल्याला दिसून येतं हा कॉमन पेपर आहे आणि कॉमन पेपर असल्यामुळे सगळ्या विद्यार्थी मित्रांना हा पेपर द्यावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये टोटल 10 युनिट्स आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहे आणि शेवटची जर आपण युनिटचा विचार केलं ती म्हणजे एज्युकेशन उच्च शिक्षा प्रणालीवर आधारित आहे. सो लास्ट इयर म्हणजे 2025चा जो प्रश्नपत्र झालेला आहे त्यामध्ये युनिट 10 जर मित्रांनो आपण विचार केलेलं तर यामध्ये मॅक्सिमम जे फोकस केलेलं आहे ते प्राचीन शिक्षण व्यवस्थेवर फोकस केलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यावरच आधारित आपल्याला 5 प्रश्न 10 गुणांसाठी 15 जून 2025 ला झालेल्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर यातून आपल्याला नक्कीच कल्पना येतं की कशा पद्धतीने हा जो पर्टिक्युलर एन्शंट एज्युकेशन सिस्टम आहे किती जास्त महत्त्वाचा आहे हे आपण आजच्या पर्टिक्युलर सेशनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जे विद्यार्थी मित्र 2026 एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी तुम्ही लक्षात घ्यायला हवं की हा जो क्वेश्चन सेट आहे किंवा 2025 मध्ये झालेला जो पेपर आहे त्याचं डिटेलमध्ये ॲनालाइज आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण करणार आहोत. 26च्या एक्झामिनेशनसाठी हा व्हिडिओ लेक्चर तुमच्या सगळ्यांसाठी एक गाईडलाईन देणारं ठरेल की कशा पद्धतीने हायर एज्युकेशनचे आपल्याला 10 मार्क्स स्कोर करायचा आहे. कुठले असे महत्त्वाचे टॉपिक आहे ज्यांवर वारंवार एक्झामिनेशनमध्ये फोकस केलं जात आहे आणि ते टॉपिक आपण कशा पद्धतीने कव्हर करणार ते सुद्धा आपल्याला जाणून घेण्यामध्ये हा सेशन हेल्पफुल ठरणार आहे. सो आपण सुरुवात करूया. पण सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर 1चं नवीन बॅच मित्रांनो 8 तारखेपासून सुरू होत आहे. या 8 तारखेपासून सुरू होणाऱ्या सेशनमध्ये डेली 8 वाजता तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळेल. लाईव्ह सेशनच्या माध्यमातून टोटल 10 युनिट आपलं कव्हर होणार आहे. सोबतच आपल्याला एम-सी-क्यूज मिळेल, टॉपिक वाईज एम-सी-क्यू कारण एक्झामिनेशन वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे. या 10 युनिट्सवर विविध बुक्स न वापरता कंप्लीट नोट्स, अपडेटेड टॉपिक सोबत आपल्याला मिळेल. पी-वाय-क्यूज आहे आपल्या प्रॅक्टिसकरिता. सो आजच 8 तारखेपासून सुरू होणाऱ्या बॅचला जॉइन करा. जॉइनिंगची फीस 3000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 2500 रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. ऑफिशियल्स नंबर्स दिलेले आहे. यांवर कॉन्टॅक्ट करा किंबहुना ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्ही डाउनलोड करा. 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 देखील परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचं ठरतं. पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री आणि इंग्लिशचा कोर्स आणि सोबतच लायब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे. पेपर 2 ची देखील बॅचेस आपण 8 तारखेपासून सुरू करीत आहोत. पेपर 1 वर पेपर 2 फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि लक्षात घ्या या कंप्लीट कोर्सची व्हॅलिडिटी जी आहे 1 इयर व्हॅलिडिटी सोबत मित्रांनो हा कोर्स अवेलेबल आहे. फीज आहे 10,000 रुपये. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. ऑफिशियल्स नंबर्स तुम्हाला दिलेले आहे यांवर कॉन्टॅक्ट करा. सो आपण सुरुवात करूया. ब्रिटिश काळामध्ये भारतीय शिक्षणाच्या विकासासाठी लॉर्ड कर्झनने डॅश आयोजित केले. काय आयोजित केले होतं? कोणी? लॉर्ड कर्झननी. ए. बॉम्बे शिक्षण समिती, बी आहे कलकत्ता शिक्षण बैठक, सी आहे शिमला शिक्षक संमेलन आणि डी आहे दिल्ली शिक्षण संमेलन. योग्य उत्तर आहे शिमला एज्युकेशन कॉन्फरन्स, ऑप्शन क्रमांक सी. बघा काय होतं 1901 मध्ये भारताचं तत्कालीन व्हॉइसरॉय असतं लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये आपल्याला शिक्षणाच्या स्थितींवर चर्चा करण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी शिमला येथे शैक्षणिक परिषद जी आहे आयोजित करण्यात आली. ओके. आणि या परिषदे नुसारच आपल्याला दिसून येते की रिकमेंडेशन आणि समोर चालून जे विश्वविद्यालय अधिनियम येतं ते सुद्धा याच कर्झनच्या टाइम पिरियडमधील महत्त्वपूर्ण घटना आहे. समोरचा आहे सँडलर आयोग हा डॅशच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलं. ठीक आहे. 1917 ला आलेला हा सँडलर आयोग आहे. तर ऑप्शन ए कलकत्ता विद्यापीठाची स्थिती आणि अडचणी जाणून घेणं. बी आहे भारतातील सर्व विद्यापीठांच्या समस्या.
सी मध्ये आहे उच्च शिक्षणातील मूल्यमापन करण्याकरिता, की ऑप्शन डी उच्च शिक्षणाचं अभ्यासक्रम संदर्भात. सो ऑब्व्हियसली मित्रांनो कशासाठी आलेला आहे, कलकत्ता विद्यापीठाची स्थिती आणि त्याचं जी अडचणी आहे ते जाणून घेण्यासाठी सँडलर कमिशन कधी येतं, 1917 ला येतं. चला तर कलकत्ता विद्यापीठाची समस्या परिस्थितींची तपासणी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने मायकल अर्नेस्ट सँडलर यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे 1917 ला अधिकृतरित्या कलकत्ता विद्यापीठ आयोग म्हणून ओळखल्या जाणारे जे आयोग आहे, कमिशन जे आहे त्यांची नियुक्ती केली. सो सँडलर कमिशन जे आहे ना त्याला कलकत्ता युनिव्हर्सिटी कमिशन सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे ही पण गोष्ट परीक्षेमध्ये आलेली आहे. समोर बौद्ध शिक्षण परंपरेत गुरु बनण्यासाठी खालील श्रेणीतून जावं लागतं. आता हे श्रेणी कोणत्या आहे गुरु बनायचं आहे तर शिष्य, प्रवीण आणि पंडित. बी आहे ब्रह्मचारी, पंडित आणि उपाध्याय. सी आहे श्रमण, श्रावक आणि पंडित. ऑप्शन डी काय म्हणतं, श्रमण, भिक्षू आणि उपाध्याय. सो ऑब्व्हियसली श्रमण, भिक्षू आणि उपाध्याय या श्रेणीतून जावं लागतं गुरु बनण्यासाठी. तर बघा बौद्ध शैक्षणिक परंपरेत गुरु किंवा शिक्षक बनण्याच्या मार्गामध्ये एक प्रगतशील आध्यात्मिक आणि विद्वत्तापूर्ण प्रवास समाविष्ट आहे. ज्यामध्ये पहिला आहे श्रमण. श्रमण म्हणजे सांसारिक जीवनाचा त्याग करणारा साधक. ठीक आहे. भिक्षू, भिक्षू संहितेनुसार जगणारा. ठीक आहे. आणि उपाध्याय, इतरांना सूचना देण्यात जो पात्र असलेला वरिष्ठ भिक्षू आहे किंवा आध्यात्मिक शिक्षक असं उपाध्यायाला म्हटलं जातं. त्यामुळे ह्या श्रेणी आपल्याला माहीत असायला पाहिजे. आता बघा जर सिलेबसचा आपण विचार केला डायरेक्टली हा टॉपिक मेन्शन नाही, पण एन्शियंट एज्युकेशनमध्ये आपल्याला वैदिक एज्युकेशन, बुद्धिस्ट एज्युकेशन आणि जैनिझम याविषयी आपल्याला अभ्यास करावा लागतो. समोर आणखीन एक वैदिक एज्युकेशन रिलेटेड प्रश्न आहे की वैदिक शिक्षण परंपरेत उपनिषेध या शब्दाचा अर्थ काय आहे. अ सर्व मंत्र तोंडपाठ म्हणणे. बी गुरुजवळ बसून शिकणे. सी आहे वेदाचा उपविभाग आणि डी आहे गुरु शिष्यांच्या गोष्टी. सो उपनिषेध म्हणजे गुरुजवळ बसून ज्ञान प्राप्त करणे म्हणजे उपनिषेध आहे. तर उपनिषेध हा शब्द संस्कृत मुळापासून आलं. उप म्हणजे जवळ, नि म्हणजे खाली आणि षड म्हणजे बसणे है ना. सो उपनिषेध याचा अर्थ काय आहे, गुरुजवळ बसणे. नेक्स्ट आहे जैनवादी शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पद्धत होय. कुठली. प्रार्थना. बी देशना, श्रवण किंवा उपदेशांचं काळजीपूर्वक ऐकणे. सी आहे आमराय किंवा एकाग्रतापूर्वक वाचणे आणि डी आहे अनुप्रेक्ष आणि खोलवर चिंतन. योग्य उत्तर आहे देशना, श्रवण आणि उपदेशांचं काळजीपूर्वक ऐकणे. कारण जैन शैक्षणिक परंपरेत शिक्षणाची पहिली मूलभूत पद्धत म्हणजे काय आहे, देशा श्रावण, ज्याचा अर्थ ज्ञानी शिक्षक किंवा गुरुजनांचं शिकवण जे उपदेश आहे त्यांना काळजीपूर्वक आदरपूर्वक ऐकणे आहे. ठीक आहे. तर यातून काय लक्षात आलेलं आहे आपल्याला, तर लक्षात घ्या या पर्टिक्युलर सेशनच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात आलेलं आहे की एन्शियंट टाइम पिरियडवर भरपूर प्रश्न विचारलं जातं. आता मित्रांनो हायर एज्युकेशन सिस्टमचा जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे, अभ्यासाला सुरुवात केलेली नसेल तर सिलेबसमधील हा युनिट घटक क्रमांक 10 आहे. ठीक आहे. आणि यामध्ये सुरुवात कुठून करायचं, एन्शियंट एज्युकेशन म्हणजे वैदिक एज्युकेशन पासून तुम्ही सुरुवात करा. बघा सर्वप्रथम वैदिक एज्युकेशनचा अभ्यास करा. त्यानंतर तुम्ही जैनिझम आणि बुद्धिझमचं सुद्धा, बौद्ध शिक्षण पद्धती, जैन शिक्षण पद्धती. ठीक आहे. इतकं अभ्यास करून झाल्यानंतर तुम्हाला मध्यकालीन शिक्षण आहे ना, मध्यकालीन शिक्षण यानंतर तुम्हाला ब्रिटिश कालीन शिक्षण व्यवस्था, ब्रिटिश कालीन शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर कमिशन. सो अशा प्रकारे हे डिवायडेशन करून जर तुम्ही युनिट 10चा अभ्यास केलेलं तर यापैकून या पर्टिक्युलर युनिटमधून तुम्ही युनिट 10 जी आपली आहे त्यामधून 10 मार्क आपण इझिली स्कोअर करू शकतो. यासाठी मित्रांनो 8 डिसेंबर पासून जे आहे ना आपण हायर एज्युकेशनला सुरुवात करूया आणि संपूर्णतः हा युनिट विथ नोट्स तुम्हाला अवेलेबल आहे. प्रॅक्टिससाठी MCQs अँड PYQs देखील प्रोव्हाइड केले जाईल. आजच ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला तुम्ही जॉईन करून घ्या. अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चरला बघत राहा. थँक्यू सो मच.